आज बैठक सफल झाली तर महायुतीमध्ये मनसेचं स्वागतच आहे। महाराष्ट्रामध्ये देशप्रेमी राष्ट्रप्रेमी पक्षांनी एकत्र येऊन विश्वगौरव युगपुरुष देशनायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जो संकल्प आहे, भयमुक्त भारताचा, भूकमुक्त भारताचा, विषमतामुक्त भारताचा, आतंकमुक्त भारताचा, नक्षलमुक्त भारताचा, रोजगारयुक्त भारताचा, या सर्व नारी शक्तीला वंदन करत, युवा शक्तीला नमन करत व या देशामध्ये जातीच्या ऐवजी मेरे परिवारजनो हा भाव घेऊन मोदीजी काम करताय। त्यांच्या संकल्पामध्ये योगदान देत जर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकत्र येत असतील तर हा सर्वांसाठी आनंदाचा आहे। मनसे म्हणजेच आदरणीय राज ठाकरेजी हे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा चालवण्याचं साधारणतः काम ते करतात। त्यांचा विचार, त्यांच्या विचाराच्या आधारावर राजकारण हे राज ठाकरेंचं साधारणतः वैशिष्ट्य राहिलं आहे। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जर महायुतीमध्ये ते सामील होणार असेल तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे। आम्हाला त्यांच्या वादाशी काय देणं घेणं आहे। काँग्रेसचा हा मूळ स्वभाव आहे, पक्षांतर्गती वाद असतात आणि देशात जेव्हा ते सत्तेत असतात ते इंग्रजांच्या मार्गावर दुही करायची। विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ईशान्य मुंबईत पराभूत करायचं, त्या भंडारा लोकसभेत पराभूत करायचं। स्वतः पंडित नेहरूंनी स्वतः उजव्या हाताने डाव्या हातामध्ये भारतरत्न घेतलं, पण विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं नाही। असं दुही माजवणारे जर कोणते पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे। तर काँग्रेसला शेवटी बीज बोगे बबूल के तो बेर कहां से आए। माझ्या अनुसूचित जातीच्या विरोधात नेहमी काँग्रेसने काम केलंय आणि मग त्याचं फळ हे त्यांना भोगावं लागणारच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।